उदाहरणार्थ श्रीराम मानुषम रूपमास्थाय होते देव, पण मानवाचं रूप घेऊन आले. त्यांना त्यांची ओळख कधीही सांगावी लागली. त्यांना बघितल्यावरती काय करावं असं वाटतं, म्हणजे त्यांच्याकडे स्वतःची आभा होती. पण काही माणसं असे असतात, मनुष्य असतात, आपल्याला ओळखू येत नाही. मग त्यांची साधना इतकी सिद्ध होते की त्यांच्या पाठीमागे प्रभा निर्माण होते. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांच्या मागे तेजाचं काय असतं, या वलयाला म्हणतात प्रभा. आणि काही माणसं अशी असतात की त्यांचा देह चिन्मय होऊन जातो. आमचे तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहायचे. त्यावेळेस एका माणसाने सांगितलं, म्हणजे महाराज तुम्ही कीर्तन करतात, फार छान करतात म्हणे, पण 10 वाजता रात्री कीर्तन सुरू करतात, ते पहाट पर्यंत करतात, मुलं बाळ रडायला लागतात, बायका झोपून जातात. आमच्या नाशिकला तर म्हणे 4 ला भागवत ठेवलं तर 4:30 लाच पहिली डुबकी येते. तुम्ही तर रात्रभर कीर्तन करता. महाराज 2 तासाचं कीर्तन करा. किती? तुकाराम महाराजांनी सांगितलं म्हणे, मी होही म्हणतो, तुमचं म्हणणंही बरोबर आहे, पण मी काय करू म्हणे, जय जय रामकृष्ण हरी मी असं म्हटलं की काय होतं. तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगतात, ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. माझी काया म्हणजे शरीर काय होते, ब्रह्मरूप होत. म्हणजे मी आणि पांडुरंग दोघं वेगळे नाहीतच. घड्याळ पाहिला, वेळ कोणाला, मग ती पहाट होते का दुपार होते का रात्र होते, माझ्या हातात. याला म्हणायचं चिन्मय देह. आणि असा चिन्मय देह प्राप्त झाला की माणसाची प्रतिभा सिद्ध होते. आणि आमचे ध्रुवदेव आभा, प्रभा, प्रतिभा तीनही गोष्टींनी सिद्ध झालेले होते. याला म्हणायचं सद्गुरु कृपा. याला काय म्हणायचं, सद्गुरु कृपा. गुरु काय करतात, तर गुरु कोणाला श्रीमंत करत नाही आणि गुरु कोणाला गरीब करत नाही. गुरु कोणाला मुलगा देत नाही आणि गुरु कोणाचं लग्न लावून देत. गुरु कोणाचं घर होईल असा आशीर्वाद देत नाही. गुरुचं एकच काम आहे, जीवाची भेट शिवाशी घालून दे. तो त्याच्यातला मध्यस्थी आहे. आपण गुरुकडनं काय, माझे गुरु आहेत ते सगळं पाहून घेतील. मुलीचं लग्न म्हणे गुरु पाहतील. अरे तू काय पाहणार, सगळंच जर गुरुने पाहायचं. गुरुचं काम ते नाही. गुरु काय करतात, जीवाची गाठ भेट शिवाशी घालून देतात. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आमच्या देवर्षी नारदांनी ध्रुवदेवांकडे सगळं निरखून बघितलं, आनंद झाला, सरळ तडक वैकुंठात गेले. आता सद्गुरु वकील असतात आणि न्यायाधीश हा बसलेला न्याय करायला. न्याय कोणाच्या हातात आहे, आपण आपली बाजू मांडू शकतो. वकील पत्र आपण घेऊ शकतो, आपली बाजू किती बरोबर आहे हे सांगू शकतो, पण न्याय करणं न्यायाधीशाच्या हातात आहे. आमचे देवर्षी नारद नारायणाकडे गेलेत, म्हणे नारायणा चला 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 दर्शनाला, दर्शन द्यायला चला. आमचे नारायण शयन प्रिय आहेत बरं का, त्यांना झोपायला फार आवडतं. एकदा झोपले आमचे भगवंत की किती महिने झोपतात, पक्की झोप. तुम्ही जर कधी दक्षिण भारतात गेले तर तुंगभद्रा नदीच्या तीरावरती श्रीरंग भगवान आहे, त्यांचं नाव आहे रंगनाथ. काय नाव आहे, निद्रा घेतात. काय घेतात, तुम्ही केरळ मध्ये गेले तिरुवनंतपुरम, तिथे पद्मनाभ स्वामी आहे. ते काय करतात, आमच्या भगवंताला भोजन प्रिय आहे, आमच्या भगवंताला लक्ष्मी प्रिय आहे, आमच्या श्रीकृष्णाला ऐश्वर्य प्रिय आहे, आमच्या भगवंताला तप प्रिय आहे, आमच्या भगवंताला कीर्तन प्रिय आहे आणि आमच्या भगवंताला कौतुक प्रिय आहे. काय प्रिय आहे, आणि सरते शेवटी भगवंतांना ऐश्वर्य प्रिय आहे. तर त्याच्यातली एक गोष्ट भगवंताला निद्रा प्रिय. नारदांनी सांगितलं चला 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 दर्शन द्यायला चला. भगवंतांनी नारदांकडे पाहिलं, मान हलवली, डोक्यावर पांघरून घेतलं. आता देवर्षी नारदांनी नारायणाला सांगितलं, नारायणा
तुम्ही दर्शन द्यायला चला म्हटल्यावरती सुद्धा नकार का देता? आमच्या नारायणाने सांगितलं, त्या ध्रुव बाळाबद्दल बोलतोयस ना तू, त्याला दर्शन द्यायचंय ना, देता येणार नाही. काय सांगितलं म्हणे? का म्हणे? मागे वळून बघ. मागे वळून बघितलं तर 56 डोंगर होते. किती डोंगर? 56. आणि 56 डोंगरापैकी एका डोंगरावर उदबत्ती लावल्यावर जेवढा धूर येतो तेवढा धूर त्या डोंगरात दरवळत होता. म्हणे हा काय प्रकार या? म्हणे हे तुझ्या ध्रुव बाळाचे जन्मोजन्मीचे पाप. किती डोंगर आहेत? आणि तू जो काही जप केला ना 5-5.5 महिन्यात पाणी पिऊन, त्याचा परिणाम आता शिक पहिला डोंगर उदबत्ती सारख्या वेगाने जळायला लागलाय. आता हे 56 डोंगर जळायचे कधी? ते जळून भस्म होऊ द्या. मी काय देतो? दर्शन देतो. आता ती ध्रुव बाळाची कथा 2 मिनिटं बाजूला ठेवा. हा उपदेश आपल्याला, आपण जीवनात किती पाप केले असं जर विचारलं तर आपली स्वतःची समजूत अशी फार नाही केली. म्हणजे थोडंफार काहीतरी खोटं वगैरे बोललो असून कोणाला तरी 10-20 रुपयाला फसवलं असेल, दुकानदाराने 20 रुपयाची वस्तू दिली असेल, आम्ही सांगितलं आम्ही ती घेतलीच नाही असं सांगून पैसे न देता आलो असेल, मूठभर पाप असेल आमचं. किती असेल? अगदीच फार गेला बाजार उंजळभर असेल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बाबांनो तुम्ही या गैरसमजुतीत जगू नका. मनुष्याचा स्वभाव आहे. हरिपाठात सांगतात, पर्वताप्रमाणे पातक करणे, बलेप होणे अभक्तासी. तुमचे अजून पाप मोजायला सुरुवात केली नाही, म्हणून मोजायला सुरुवात केली रे केली की केवढे भरणार आहेत ते. ज्यांनी बँकेतनं कर्ज घेतले त्यांना माहिती आहे, ज्या दिवशी हिशोबाला बसतो त्यावेळेस व्याजावर व्याज एवढं लागतं की आपण सुद्धा हरकून जातो. हिशोब जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्ट काय वाटते? गोड वाटते. किराणा दुकानाची यादी तुमच्याकडे वही घेऊन देतात का? किराणा आपण वही द्यायची, तू घेऊन दे. आपल्याला बायको सांगते 2 किलो शेंगदाणे आणा, 1 किलो साबुदाणा आणा, 2 किलो भगर आणा. त्याच्यावर तो लिहितो 60 रुपये, 80 रुपये, 40 रुपये, 30 रुपये. आपल्याला वाटतं छोट्या छोट्या रकमा आहेत, पण ज्या दिवशी हिशोबाला जातो तेव्हा 14,000 आपल्याला घामच यायचा बाकी राहतो. याला म्हणायचं हिशोब करणे. काय म्हणतात? आणि हिशोब केला तर पातक केवढं निघालं. आता ध्रुव बाळाचं 56 डोंगर जर पाप असेल तर आपलं किती असेल? हा एक चिंतनाचा मुद्दा आहे. मग भागवतातही सांगितलंय, हरिपाठातही सांगितलंय, आणि सगळे संतही सांगतात, बाबांनो म्हणून परस्पर देवाकडे जाऊ नका. देवाकडे गेल्यावर लगेच हिशोबाला बसावं लागतं. स्वतः लग्न जमू नये, मध्ये कोण ठेवावा? तसा भगवंताकडे जाताना संत नावाचा मध्यस्थी ठेवावा. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकडावा श्रीपती येणे पंथे. येणे पंथे श्रीपती आकडावा म्हणजे मिळवावा. या पद्धतीने नारायण मिळवावा. संत मध्यस्थी ठेवले नसते तर देवाने पांघरून पांघरून डोक्यावर घेतले असते, देव मिळाला नसता. नारद संत काय करतात? युक्ती करतात. त्यांनी सांगितलं, देवा हे समजलं प्रकरण 56 डोंगर. आता मी तुम्हाला शब्द सांगितला होता, दर्शन द्यायला चला. माझा शब्द मागे घेतो. नवीन विनंती म्हणे काय? दर्शन घ्यायला चला. देऊ नका, घ्या. कारण तुमचं द्विध वाक्य आहे, अहम भक्त पराधीन. तू भक्तांचा अभिमानी आहेस. मनुष्याचं वर्णन आहे की मनुष्य कुटुंब वत्सल आहे, संत भगवत वत्सल आहे, आणि देव भक्त वत्सल आहे. वत्सल या शब्दाचा अर्थ प्रिय. मनुष्य कसा वत्सल आहे? कुटुंब वत्सल. आपण कोण आहोत? मला 2 बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून दिले तर मी दोन्ही लाडू कुठे घेऊन जाईल? कारण कुटुंबावर माझा जीव आहे की नाही.
मी कुटुंब वत्सल आहे, तसे संत भगवत वत्सल आहे. भगवंताबद्दल प्रेम आहे. आणि भगवंत हा कोण आहे? भक्त वत्सल आहे. त्याला भक्तांबद्दल प्रेम आहे. अहम भक्त पराधीन. स्वतः ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. माझे भक्त जिथे माझं गुणानुवाद सांगतात, ऐकतात, भजन कीर्तन करतात, तिथे मला जावंच लागतं, कारण ते माझ्यासाठी बसलेलं असो. दर्शन घ्यायला चला म्हटल्यावरती नारायणाला नाही म्हणता आलं नाही. नारदांबरोबर नारायण निघाले, सरळ मधुवनात आले आणि आल्याबरोबर ध्रुव देवकांकडे बघितलंय. ध्रुव बाळ आणि ध्रुव बाळांची ती तपमूर्ती बघितली आणि आमचा नारायण विरघळला. काय झाला? कारण भगवंताला विरघळून टाकण्याचं सामर्थ्य फक्त कशात आहे? भगवंतांच्या नामात आहे. कशात आहे? एक नामचिंतामणी नावाचा कमीत कमी 1200 वर्ष जुना इतिहास असलेला ग्रंथ नामचिंतामणी. त्यात सांगितलेलं आहे, मातृवत न्यायेन नाममुच्चारयेत. नाव कोणासारखं घ्यावं? आईसारखं. कोणासारखं? आईसारखं. म्हणजे काय? म्हणे एक मुलगा उन्हात खेळत होता. आई स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती, खिडकीत मुलगा दिसत होता. सारखी आई त्याला सांगतीये, अरे उन्हात खेळू नको, उन्हात खेळू नको, उन्हात खेळू नको. आईचा संताप अनावर झाला. मुलगा उन्हात न सांगता खेळतोय, मी इतक्या वेळा त्याला सांगते खेळू नको तरी खेळतोय, म्हणून ती लाटणं घेऊन निघाली. काय घेऊन निघाली? आणि घराबाहेर आली. मुलाने पाहिलं आई लाटणं घेऊन आली, म्हणजे ती आपल्याला, म्हणून ते प्राण कंठाशी आणून पळू लागले. आता मुलगा किती पळाल्यावरती आईच्या हातात लागणार नाही सांगा मला? ती आई आहे, मुलाला सहज पकडणार. पण आता मुलगा हे विसरून बसला, त्याला एवढंच माहिती फक्त पळा. आणि पडता 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 जोरात दगडावर जाऊन आपटला. आणि पडताना म्हटला आई. काय म्हटला? आई. आईने तो शब्द ऐकला आणि लाटणं फेकून दिलं. त्याच्यावरचा राग फेकून दिला, त्याच्यावर झालेला संताप फेकून दिला. आणि आईने त्याचे सगळे गुन्हे क्षणात काय केले? आणि जवळ जाऊन त्या बाळाला उचलून घेतलं. पुढची कथा सांगण्याची गरज. भगवंतांचं नाम ज्याप्रमाणे आईला सुद्धा द्रवित करतं, जसं भगवंतांचं नाव भगवंताला सुद्धा काय करतं? द्रवित करतं. बर, भगवंतांच्या नामाचा दुसरा एक वैशिष्ट्य आहे. एक दिवस एक सुंदरी, मुंबईतली सुंदरी, बाळंतीण झाली. सगळ्या घरातल्या लोकांनी सांगितलं, सुंदरी आपल्या घरात सासरे नोकरी करतात, सासूबाई नोकरी करतो, तुझा पती नोकरी करतो, तुझा दीर नोकरी करतो, तुझी नणंद नोकरी करते, तूही नोकरी करते. आपण सगळे 6 जण घरात नोकरी करतो. पण आता घरात बाळ झालंय ना, तू काही 8-10 महिने नोकरी करू नको. आम्ही सगळे जण करतो आहोत, आपलं घर संपन्न आहे, तू फक्त बाळाला सांभाळ. पण तुला आता एक सांगतो आम्ही, की आम्हाला सगळ्यांना 7:25 ची लोकल पकडायची असते. आणि ती पकडण्यासाठी घरातनं 7 वाजता निघावं लागतं. तर तू 5 जणांचे डबे आम्हाला 7 वाजता द्यायचा. किती वाजता? 6 ला उठ, अंघोळ कर, सगळ्यांना पोळी भाजी करून दे, डबा दे. आम्ही 7 वाजता निघून गेलो की तू तुझा बाळ घरात आनंदाने राह. आम्ही संध्याकाळी आलो की आम्ही बाळाशी खेळू. तू फक्त सकाळी एवढं काम कर, आम्हाला काय द्यायचा? साहजिक आहे, तेवढं तर घरात करावं लागतं. आता एक दिवस त्या सुंदरीच्या, आपण असं म्हणू की भाग्याने ती 6 वाजता उठली, आंघोळीला गेली आणि इकडे बाळ रडायला लागलं. 4 महिन्याचं बाळ. घरात निक्षून सांगितलं होतं, सकाळी 6 ते 7
आम्ही तुझ्या मदतीला येणार 7 वाजता आम्हाला डबा पाहिजे. ते बाळ रडो नाही तर काही करू, आम्हाला लोकल पकडायची असते. घरात सगळे येतात, आता फक्त बाळाला हाक मारतात, पण त्याला घ्यायला कोणालाही वेळ. आता आई पोळ्या करतीये, बाळ रडतंय, त्याला फार बोलता येत नाही, 2-3 महिन्याचं बाळ ते रडतंय. आईला एवढंच समजतंय हे रडतंय, याच्या टॅहा टॅहा शब्दाचा अर्थ आहे आई मला घे. काय अर्थ आहे? काय करणार, आई घेऊच शकत नाही. 7 वाजता सगळे जण डबे घेऊन घराबाहेर जातात. ही कडी लावते आणि बाळा जवळ जाते, पण काय करणार, बाळ रडून रडून झोपलेलो. आता मातृवत न्यायेन नामोच्चार्य, आता आईने झोपलेल्या बाळाला मांडीवर घेतलं. सकाळी त्या बाळाने नामस्मरण केलं होतं, आई 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 आई. आता आईने त्या बाळाला घेतलं, माझा बाळ माझा बाळ माझा बाळ. याला म्हणायचं मातृवत न्यायेन नामोच्चार्य. ज्याप्रमाणे भक्त भगवंतांचं नाम घेतो, त्याप्रमाणे भगवंत सुद्धा भक्ताचं काय घेतो. सकाळी बाळाने नामस्मरण केलं 6 ते 7, 7 ते 8 कोणी नामस्मरण केलं? कधीपर्यंत केलं? बाळ उठून हसत नाही तोपर्यंत. नुसतं उठून तिचं पोट भरलं नाही, सकाळी रडलंय ते, मग आता काय झालं पाहिजे? मग बाळ जोपर्यंत हसत नाही तोपर्यंत आई मुलाचं काय घेते? नाम घेते. आमचा नारायण ध्रुव देवांना बघितला आणि ध्रुव देवांच्या मुखात आलेलं नाम श्रवण केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि भगवंत द्रवित झाला आणि भगवंतांनी ज्या शिलाखंडावरती ध्रुवदेव उभे आहेत त्या शिलाखंडावर जाऊन ध्रुवदेवांना दर्शन दिलं. पण परीक्षिता, ध्रुवदेवांना दर्शन होणार कसं? ध्रुवदेवांचे डोळे बंद होते. म्हणून आमचा नारायण नीलवर्ण नीलाकृती नील पुरुषम, अंगठ्या एवढा निळ्या रंगाचा निळ्या आकृतीचा नील पुरुष रूपाने ध्रुवदेवांच्या हृदयामध्ये गेला. आकाशामध्ये क्षणभर वीज चमकते की नाही? किती तेजस्वी असते, विजेसारखी तेजस्वी या जगतात काही नाही. ती क्षण मात्र लकाकते. तसं भगवंतांनी ध्रुवदेवांच्या हृदयामध्ये क्षणमात्र दर्शन दिलं आणि ती नारायण दर्शनाची वीज हृदयात चमकली आणि ध्रुवदेवांनी डोळे उघडले आणि पाहतात तर काय, ज्याचं हृदयात दर्शन झालं तो भगवंत साक्षात समोर उभा. कसा होता? सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं. गोपाल कृष्ण भगवान की जय. आमच्या ध्रुवदेवांनी भगवंतांना साष्टांग नमस्कार घातला. आमच्या नारायणांनी ध्रुवदेवाला उराशी कवटाळलं, आपल्या समोर उभं केलं, दोन्ही खांदे धरलेत आणि नारायणांनी ध्रुवदेवांना सांगितलं, जय भक्तदेव जय. ध्रुवा, मला माहिती आहे तू नाम का घेत होतास. तुला अशी जागा पाहिजे जिथून तुला कोणी उठ असं म्हणणार नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त तुला काही मागायचं आहे का? भागवतात आश्चर्य सांगितलंय की आतापर्यंत भगवंत प्राप्ती होत नव्हती तोपर्यंत ध्रुवदेवांच्या मनामध्ये एक लिस्ट तयार होती. काय तयार होती? की एकदा नारायण प्रसन्न तर होऊ द्या, त्याला काय द्यायचे आपण? मुलाला अमुक, मुलीला तमुक, सुनबाईला अमुक, जावायला तमुक, मला अमुक, शेजारच्याला अमुक, इकडच्या शेजारच्याला तमुक. आपल्या मनात लिस्ट कमी का हो? मुलीला मुलगा होऊ दे, मुलाला मुलगा होऊ दे, सुनबाईला चांगली बुद्धी होऊ दे, जावायाला मुलीवर प्रेम करण्याची बुद्धी, मला पैसे मिळू दे. किती मोठी यादी आहे.
ध्रुवदेवांच्या मनात सुद्धा काय होती, पण भगवंताला बघितलं ध्रुवदेव सगळी यादी विसरले. कारण का, भागवतात स्वच्छ सांगितलं की तुमच्या मनातली यादी काही उपयोगाची नाही. कारण एकदा भगवंत मिळाला की मनुष्याला दुसरं काहीही मागायची इच्छा होत नाही. विषय त्यांचा तो झाला नारायण. आता मी चुकीचं उदाहरण देतोय, ते उदाहरण तुम्ही फार लक्षात ठेवू नका. कथा सगळ्यांना माहिती आहे. एकाच्या घरी सोन्याचं अंड देणार कोंबडी होती. त्याने रोज एक अंड मुकाट्याने घ्यावं केलं. त्याने एक दिवस काय मारून टाकली, बस आपलं उदाहरण संपलं. हे उदाहरण इथे पूर्णतया लागू होत. आपल्याला नारायण रूपी कल्पवृक्ष जर मिळणार असेल तर आपण सामान्य इच्छा का धराव्या. आमच्या ध्रुवदेवांनी भगवंताच्या समोर मौन पत्कारलं. आणि मौन पत्करायला दुसरं कारणही असं झालं की भगवंत बघितल्याबरोबर ध्रुवदेवांची वाणी विद्ध झाली. मुखातनं शब्द बाहेर पडेल असे झाले. आमच्या नारायणाने आपल्या दक्षिण हस्तातला पांचजन्य शंख ध्रुवदेवांच्या दक्षिण गालाला लावला. आणि भगवंतांचा शंख हा साक्षात वेदस्वरूप असल्या कारणाने ध्रुवदेवांच्या मुखातनं वेदवाणी बाहेर पडली. पुढे अजून आश्चर्य सांगितलं. ध्रुवदेवांनी त्या शंखाचा स्पर्श होता क्षणी भगवंतांची स्तुती केली परीक्षिता. पण त्या स्तुतीतनं भगवंतांचे गुणानुवर्णन करणारे फक्त 12 श्लोक बाहेर पडले. किती श्लोक? 12. कारण का, ध्रुवदेवांना किती अक्षरी मंत्र दिलाय म्हणून श्लोक किती बाहेर पडले. परमार्थाचं तुम्ही अर्क म्हणून श्रवण करा. गुरु जेवढं ज्ञान देतात तेवढंच फक्त व्यक्त होतं. काय सांगितलं मी, गुरूंनी जे ज्ञान दिलेलं नाही ते ज्ञान मुखातनं बाहेर येत नाही. गुरु जेवढं ज्ञान देतात तेवढंच ज्ञान बाहेर पडतं. ध्रुवदेवांनी भगवंतांची स्तुती केली. ध्रुवदेव म्हणतात, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. गोपाल कृष्ण भगवान की जय. या श्लोकाचा साधा सरळ सोपा अर्थ तुमच्या भाषेत सांगतो की भगवंत प्रत्येकाच्या शरीरामध्ये येऊन विराजमान होतात. का बरं? त्यांना आपल्या शरीरात विराजमान होऊन काय करायचं? आपल्या शरीरात असं काय आहे की भगवंतांनी येऊन विराजमान होतात? लक्षात ठेवा, प्रत्येकाचा जन्म हा भगवत कार्यासाठी झालेला आहे. ते भगवत कार्य आपल्याकडनं करून घेण्यासाठी भगवंत आपल्या हृदयामध्ये येऊन बसतो. आपल्याकडनं ते कार्य करवून घेतो. म्हणून करता करविता कोण आहे? नारायण आहे. मी भागवत सांगत नाही, तुम्ही भागवत ऐकत नाही. माझ्याकडनं भगवंत भागवत सांगून घेतो, तुमच्याकडनं तो. आपण कोणीही नाही, आपण सामान्य जीव मात्र. भगवंतांनी ज्या उद्देशाने ज्या जीवाला या भूतलावर पाठवलंय तो उद्देश सफल करण्यासाठी भगवंत त्या त्या व्यक्तीकडनं ते कार्य घडवून घेतो. तुम्हाला किती उदाहरणं सांगू. तुम्हाला एक कीर्तनकार माहिती का, त्यांचं नाव आहे निवृत्ती बुवा देशमुख. इंदोरीकर महाराज म्हणतात 24 तास कॉमेडी. ते कीर्तनात एकही अभंग म्हणत नाही, एकही अभंग सोडवत नाही, एकही सुभाषित म्हणत नाही, पण ते कीर्तन करतात. काय करतात? त्यांचा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे की त्या एका माणसाने खेड्यापाड्यातली सगळी तमाशाला जाणारी गर्दी कीर्तनाकडे आणली. कोणाकडे आणली?
मग त्यांना आपण कोटी कोटी वेळा काय केला पाहिजे? त्यांनी किती सुभाषित म्हटले, किती अभंग म्हटले, किती सोडवले, आपल्याला काय करायचं आहे? त्यांनी सगळा खेडोपाडीचा समाज तिथे हरिनाम सप्ताह असतो, सप्ताहात एक कीर्तन इंदुरीकर बुवाचा असतो, त्याचं एक कीर्तन असतं म्हणून 6 कीर्तनकारांच्या कीर्तनाला वेळ दिला. त्याचं कीर्तन ठेवलं नाही तर 7व्या दिवशी महाप्रसादालाच लोक येतील. म्हणजे त्यांच्याकडनं जे कार्य करून घ्यायचंय भगवंतांनी काय केलं? करवून घेतलं. अहो संध्याकाळ झाली की घराघरातली बाई एक लोटा पाणी, एक लोटा जल, सब समस्याओं का हल. श्री शिवाय प्रदीप मिश्रा त्यांनी सांगितलेले उपाय ते किती परिणाम करतात ज्याच्या त्याला माहिती. आपल्याला तर काही माहिती, पण त्यांना 1 कोटी वेळा नमस्कार केला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे सगळ्या शिवपिंडी स्वच्छ झाल्या, शिवपिंडींची पूजा होऊ लागली, मनुष्य थोडाफार का होईना धर्म करू लागला. त्यांचं कामच तेवढं आहे, त्याच्यासाठीच ते जन्माला आले. प्रदीप मिश्रा जन्माला का आले? माझ्या बुद्धीला आकलन असे की या भारतातल्या सगळ्या शिवपिंडी स्वच्छ करण्यासाठी. इंदोरीकर बुवा का आले? की तमाशाकडे जाणारी सगळी गर्दी वारकरी संप्रदायाकडे वळवायला. ध्रुवदेव हेच सांगतात, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. भगवंताला ज्याच्याकडनं जे घडवून घ्यायचं असतं ते तो करून घेतो. एक 10वीचा मुलगा होता, फेब्रुवारी महिना, मार्च महिन्यात परीक्षा, आणि घरासमोर क्रिकेट खेळत होता. काय खेळत होता? आईने त्याला बदाडलं. जय श्री आईने बदाडलं, आणि तो मुलगा घरात गेला आणि पुस्तक वाचू लागला रडत, आणि परीक्षेत काय झाला? नापास. आता फेब्रुवारी महिन्यात ज्याने क्रिकेट खेळला तो मार्च महिन्यातल्या परीक्षेत काय येईल? नापास होईल. रिझल्ट येणार होता मे जून महिन्यात, परीक्षा झाली मार्च महिन्यात. एक दिवस सकाळी गुरुजी घरासमोर आले, क्रिकेट खेळायला घेतलं. रणजीतला एक फक्त मॅच खेळली, ICICI क्रिकेट बोर्डात निवड झाली. नाव त्याचं सचिन तेंडुलकर. काय नाव? सचिन तेंडुलकर. 10वीचा रिझल्ट येण्याच्या आधी तो कोट्यावधी रुपयांचा मालक झालेला. क्रिकेट खेळून कोट्यावधी रुपये मिळतात, आपल्या जीवनात मिळणार आहेत का? भगवंताला त्याच्याकडनं ते कार्य करून घे.